आणि मकर संक्रांती निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सुद्धा महिलांची गर्दी पाहायला मिळते। मकर संक्रांती निमित्त वाहन वसा देण्यासाठी मंदिरामध्ये ही गर्दी दिसते। राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील भाविक सुद्धा पंढरपूरमध्ये दाखल झालेत। रुक्मिणी मातेला भोगी करण्यासाठी विशेष व्यवस्था सुद्धा केली गेली आहे। आज मकर संक्रांती निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेमध्ये महिलांची मोठ्या संख्येने गर्दी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत मकर संक्रांत आहे, त्यामुळे आपल्या शेतातील जे पीक खरं तर या मकर संक्रांतीला शेतकरी वर्गामधून मोठ्या प्रमाणात मान दिला जातो। आपण एकंदरीत पाहिलं तर ज्या शेतीमध्ये जे आपलं पीक जे आलेलं असतं ते पहिल्यांदा रुक्मिणी मातेला दिलं जातं आणि जे वाण वसा दिला जातो। आणि एकंदरीत पाहिलं तर आज एकादशी आणि मकर संक्रांत असा दुर्मिळ क्षण आज आल्यामुळे आज पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येमध्ये महिलांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आणि जो मोठ्या संख्येमध्ये आज मकर संक्रांती निमित्त आज महिला देखील राज्यभरातून मोठ्या संख्येने आले आपल्याला पाहायला मिळते। आणि मकर संक्रांती निमित्त वाण वसा देण्यासाठी पंढरपूरमध्ये ज्या महिला आहेत त्याच आपलं वाण वसा देताना आपल्याला पाहायला मिळते। राज्यभरातून काही महिला आलेल्या आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आजचं काय महत्व आहे? आज संक्रांती निमित्त आम्ही पंढरपूर क्षेत्रामध्ये आलेलो आहोत आणि आज आम्ही रुक्मिणीला हळदीची वाटी आणि कुंकवाची पेटी हा वाण देत आहोत आणि तिच्याकडे एक मागणं मागत आहोत की आम्हाला सौभाग्याचं लेणं द्यावं, उत्तम आरोग्य आणि जे आम्ही शेतामध्ये धान पिकवलेलं असतंय ते आम्ही इथे तिच्यासमोर आम्ही अर्पण करत आहोत आणि ते आम्ही सगळ्यांना इथे दान म्हणून वाटप करत आहोत। आणि तिच्याकडे एकच मागणं आहे की सौभाग्याचं लेणं आम्हाला ती द्यावं, ही अशी तिच्या चरणी प्रार्थना आहे। नक्कीच आपण बघितलं तर राज्यभरातून ज्या मोठ्या संख्येने महिला मकर संक्रांती निमित्त विठ्ठला रुक्मिणीच्या मंदिरामध्ये वाण वसा देण्यासाठी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन JD समी, माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।